मी लाईफ मध्ये पहिल्यांदा बघतो एवढा मोठा मासा। बघा इथे आलू आहे आपल्याला 600 रुपये किलो। ही जी आहे 400 रुपये किलो आहे ना। अच्छा एक माप 80 रुपयाला, 3 घेतला तर 200 रुपये। चांगले माकला बोलतात ना हे बघा माकला। बाप रे गेजर हे ऍक्च्युली छोटे मुळे आणि टेस्टी मुळे पाहिजेत ना, तर हे ऍक्च्युली हा कसा आहे 400 रुपये किलो। परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं तर आम्ही आलो आहे आता रत्नागिरी टूरमध्ये, आणि रत्नागिरी म्हणजे माझं स्वतःचं गाव। आणि इथे टूरमध्ये आल्याच्या नंतर मी स्वतः पहिल्यांदा आलो आहे। वाजलेत ॲक्च्युली 5:45, थोडा लेट झालं आहे, पण इथे आलो आहे। ह्या जागेचं नाव आहे रत्नागिरी जेटी, आणि पाठी तुम्ही परिसर बघू शकता, आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये पण आता बघू शकता की कसं म्हणजे इथे मोठमोठं असं जहाज आहे, तिथे मच्छीमारी होते। आणि त्या आतमध्ये मी असं ऐकलं की स्वस्त्यामध्ये आपल्याला मच्छी मिळते। तर मच्छी बाजारमध्ये आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय रेट आहे। इथे बघा तुम्हाला किरकोळ मासेमारी भेटते, आणि माझ्या मते माझा आवडता गेजर दिसतो मला इकडे। बघूया आपण पहिला स्टार्ट करू। हा गेजर आहे का? गेजर कुपा कुपा आहे नाही हे बघा, म्हणजे आमचं आवडतं पहिलंच ठिकाणी आम्हाला भेटलंय कुपा गेजर। खूप लोक मच्छी खातात, मग आम्ही ते आवडीने खातोय। त्याची काय प्राइस आहे तरी आता? आता 150-200 एवढा आहे का? खूप स्वस्तामध्ये तुम्हाला इथे मच्छी मिळते। हा बात आहे। हे काय ही मच्छी? पोल। अच्छा अच्छा, वाव केवढी मोठी आहे। आता चाललो आहे ना, इथे आतमध्ये पण मच्छी आहे, आता ती बंद आहे। आपल्याला तर बाहेर पण बघायला मिळते। इथे आपण असं पहिल्या बाहेर जाऊया हळू मयू। एवढा मोठा मासा, बाप रे केवढा मोठा आहे। मी लाईफ मध्ये पहिल्यांदा बघतो एवढा मोठा मासा। ह्याचं मोडवसा, बाप रे मासे आहेत। एवढे मोठे मासे तुम्ही इथून मस्तपैकी घेऊ शकता। मोडोसा आहे तो, मोडोसा। मोडोसा, हा मोडोसा त्याचं नाव आहे। मोडोसा नाव आहे का इथं? हा याचा मोडोसा नाव। हा कमीत कमी तुम्हाला सांगतो हा 15-16-17 किलो असेल ना। 20 किलो। 20 किलो। थँक्यू हा सगळी माहिती दिल्याबद्दल। 20 किलो 20 किलोचा मोडोसा आहे। मोडोसा। हा आणि ही सुरमई आहे ना आपली? ही सुरमई आहे। ह्याच्यामध्ये काय किलो मध्ये असतं का इकडे? किलो मध्ये या सुरमई कमी 2 किलो 3 किलो असे आहे। हे पण हा आपला गेजर आहे माझ्या मते। मुळे 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 मग मारे ते मोठे ना? ओके ओके, नाही चांगली माहिती। हे कसं असते? 200 रुपये 3 माप। एक माप घेतला होते 80 रुपयाने। अच्छा एक माप 80 रुपयाला, 3 घेतला तर 200 रुपये। चांगले बाबू, हेच तुला असतं म्हणजे कालवा वगैरे? कालवा किंवा मोरे घ्यायचेत ना, हे याला काय शिंपल्या? हा, तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। नेहमी असता तुम्ही इकडे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट? उद्या पण चालू असते? या टायमिंगला उद्या माहिती आहे, उद्या फुल याल, मग संध्याकाळी तुम्हाला बंद भेटेल। उद्या संध्याकाळी बंद असतं, पण सकाळी चालू असतं उद्या? सकाळी एक दिवस फक्त बंद। कधी? शुक्रवारी संध्याकाळचं बंद? काटेरा मासा। हा काटेर आहे का? एक लालपे बोलतात। लालपे, याचं कसं असतं रेट? कसा आहे तो? चेंगूल 50 रुपये वाटतं। अच्छा हे 50 रुपये का किलो? ही आहेत माकलं। हे माकलंच ना? माकला बोलतात ना? हे बघा माकलं, काय बात आहे। तेव्हा मम्मीची आठवण आली मला। आणि हलवे, हे माकले कसे असतात? हा 140 रुपया किलो। हे बघा मोडोसा ना काहीतरी? बाप रे मोडोसा 18 किलोचा आहे तो। ते किलो किती असतो तरी? हा
350 रुपये किलो. हे 18 किलो काय? बापरे, एक नंबर. जर कोणाला कुठे अशी कुठलं काय पार्टी बिटी करायची असेल ना मोठी तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि ही सुरमई आहे ना, ही कशी आहे किलो? 750 रुपये किलो. ही एक किती असेल किलो? 2.5 किलो. चल, थँक्यू बॉस. इथे किती वाजेपर्यंत तरी असतंय? 9 वाजेपर्यंत ना. हे काय बोलत तुम्ही? सौंदाळे. कसं असतं ते खरे? 250 रुपये किलो आहे सौंदाळे. आणि ही सुरमई किती बोलला? 700 किलोनुसार तुम्ही आहे ना सुरमई पण घेऊ शकता. मस्त वेगवेगळे असतात ना. हा कसा आहे मोठासा? किती किलोचा आहे हा? 7 किलो. आणि कसा असतो किलो हा? 400 रुपये किलो. हा म्हणजे 500 पकडा ना. 3,500. तर तुम्हाला इकडे कधी असं काही मोडसं मासे घ्यायचे किंवा काय स्वस्त्यामध्ये अशी मच्छी घ्यायची ना, तर सलमान भाईला आपण भेटायचं. सलमान भाई बसले, त्यांचेच भाऊ आहे ते. सुरमई 700 रुपये किलो. ही किती किलोची असेल? 2 किलो. मग ती पूर्णच घ्यावी लागते. काय मच्छी आहे इकडे आणि तुम्ही तर थोडंसं असं बार्गेनिंग किंवा भाव पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. पण खरं सांगू ना तर बांगडे वगैरे ना 130 रुपयाला किलो. त्याच्यामध्ये जवळजवळ 8-9 किती पीस होते तरी? 10-12 पीस होते. एवढीशे खूप स्वस्त आहे. तर नक्की रत्नागिरीला तुम्ही आलात ना, नक्की व्हिजिट करा. जेटी रत्नागिरी. एक किलो मध्ये किती येतात ते बघूया आपण. 130 रुपये किलो आहे. किती आले? 3. आणि साईज पण बघू शकता की किती मोठी आहे. किती झाले ते? 6 आणि 8 9. 400 रुपये किलो आहेत. या थोड्याशा मोठ्या आहेत. बघा इथे आलू आहे आपल्याला 600 रुपये किलो. हा बघितलं पाहिजे. क्या बात आहे. हा कसा आहे? 400 रुपये किलो. याला काय बोलताय एक्झॅक्टली? मोरवासा. अरे वा, 400 रुपये किलो आहे इकडे. मस्त पैकी. नेहमी बसता तुम्ही? काय मस्त ना, म्हणजे ना त्यांच्याकडे पण कॉन्टॅक्ट करा. मस्त आहे. आणि सुरमई कशी आहे? सुरमई 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. पण ही किती किलोची असेल? 750. किती? 500 रुपये किलो आहे. 750 ना. थँक्यू. बघा एकदम लिपलेला आता 150ला 2 दिले. नाही ना. शिंपल्या घ्यायचं तर नक्की यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा. मस्त शिंपल्या वाटतात मला. 150ला 2 दिले आम्हाला. खूप आले त्यांनी. ते टाकतील पण आपण. आवडतात ना तुला? तिला खाण्यापेक्षा आहेत ना या शिंपल्या ज्या आहेत ना खेळण्यामध्ये मजा आहे. खेळणार नाही नी. असे काही किलोच्या हिशोबावर पण तुम्हाला मिळतात. तुम्ही इथे जर तुम्हाला होलसेल किंवा खूप काही तुमच्याकडे प्रोग्राम आहे, हळद बिळद आहे, तेव्हा पण काहीच असेल तर इथे येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त ऐका मच्छी तर खरंच सांगू ना मला पण ट्राय. हे कसा किलो रहता है? असं नाही की नुसतं बाहेरच आहे, आतमध्ये पण तुम्ही येऊ शकता. ही जी आहे 400 रुपये किलो आहे ना. ही मोठी आहे ना थोडी? ही मोठी आहे रे. ही प्रॉन्स म्हणजे एकदम बघा. ही आहे छोटी छोटी 130 रुपये किलो.
बाकी ही किती बोललात? 550 रुपये किलो. बघा थोडी मोठी आहे त्यामुळे त्याचा भाव पण जास्त आहे, पण आहे पण तशी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे नॉर्मल मासे पण आहेत तिथे. आणि खूप बघितलं ना प्रकार, हा बघा हा काहीतरी वेगळाच दिसतोय. कुठे बापरे, बोंबील बोंबील एवढा मोठा आहे बघ. मोठे असले होते जे एकाने 4 किलो घेतले. बापरे उपा गेजर म्हणजे बोंबील पण आहे. 450 kg. तरी किती सीब कशी पकडते. आणि ते सुरमई किती आहे? ही कशी किलो असते? 600 रुपये किलो. हे ॲक्च्युली छोटे मुळे आणि टेस्टी मुळे पाहिजेत ना, तर हे ॲक्च्युली घ्यायला पाहिजे. हे कसे आहेत काकी तरी? हे 60 रुपये माप आहे. आता ही माप 60 रुपये. हो हे शिवल्या ॲक्च्युली खऱ्या शिवल्या. आणि हे काय आहे? हे काय म्हणून? बांगडे आहेत भाऊ, छोटे बांगडे. छोटे बांगडे आहेत. ही कोकेर आहे. आणि हे बांगडे कसे किलो आहे? हे डिश हे 100 रुपये वाटा. हां छोटे आहेत म्हणून जरा 100 रुपये. वाटे कोकेरीचे. कोकेरी 100. चला आता आम्ही पण काहीतरी मच्छी घेतोय. 1/2 किलो मच्छी घेतली आहे. तरी किती पीस आले असतील तरी त्याच्यामध्ये अंदाजे? 25-30 पीस. मोठे आहेत ना म्हणून ना, पटकन असे सोलून बिलून पण देतात. जसं 1 किलो मागे 20 रुपये पण घेतो. तर एक चांगलं आहे. तुम्हाला सोलायचा त्रास नसेल तर इथे पण सोलायची पण व्यवस्था आहे. खाता का माहीत नाही, पण आम्ही इथं माऊलीने खातो. गेजर रत्नागिरीचा पांढरा गेजर आहे. हा पण हे असं कोडी होऊ शकतात ना त्याच्यात? कौला घेणार आहे ना, ते तुकडे नाही होणार, मस्त होणार. अच्छा फक्त हे सांगा ना, हा किती आहे किलो? 600 रुपये किलो. 600. आणि नॉर्मल. चला तर मित्रांनो, हा एक प्रयत्न होता तुम्हाला की रत्नागिरी जेटी म्हणजे जेटीचा आहे ना कसे भाव आहेत, काय किलोचा रेट चालतो. आणि लिलावाच्या बद्दल पण आहे ना, मी आता जस्ट एक इन्फॉर्मेशन घेतली की सकाळी एक ना लिलाव चालू असतो, संध्याकाळचा पण असतो. तर तुम्हाला होलसेलमध्ये किंवा खूप जास्त क्वांटिटीमध्ये किंवा तुमचा छोटासा बिझनेस वगैरे असेल, तुम्हाला विकायचा असेल, तर लिलावामध्ये तुम्हाला खूप कमी पैशामध्ये मिळतं. तर लिलाव आज आपल्याला नाही बघायला भेटला, तर नेक्स्ट टाईम कधी येऊ ना तर ते पण कवर करू. तर आता आपल्या रत्नागिरीचा दौरा चालू आहे. तर चला मित्रांनो, एक प्रयत्न होता माझा पहिलाच असा मच्छीचा ब्लॉग होता. मी अजूनपर्यंत कधी मच्छीचा ब्लॉग नाही केलेला. तर खूप बरं वाटलं. खूप मस्त मच्छी आहे, स्वस्त मच्छी आहे. किलोभर घेतलीत ना तर थोडा रेट पण नेगोशिएबल होतो. आणि मार्केट आहे ना, मी आता आतमध्ये बघितलं ना, तो पाठी जो मार्केट चालू होता ना, तो थोडासा फ्रायडेला बंद असतो संध्याकाळी. पण नॉर्मल हे जे मार्केट असतं ना ते बंद नसतं, एक 8-8:30 वाजेपर्यंत चालू असतं. तर नक्की एकदा व्हिजिट करा, भाव करा ना मस्त मच्छीचा मनमुराद. इथे वेगळ्या प्रकारच्या मच्छीचा आनंद घ्या. आणि परत भेटूया. आता कोकणचे ब्लॉग येत राहतील. असा एक प्रयत्न होता तुम्हाला मच्छीचा. जर मच्छी मांसाहारी मच्छी लवर जर कोण असतील ना तर त्यांना इकडचा भाव काय आहे, रत्नागिरी जेटी कुठे आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्याचा एक अंदाज घेण्याचा एक व्हिडिओ होता. मला तर इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कोकणवासियांना. मुंबईकर कधी तुम्ही गावी जात असेल तर नक्की एकदा जेटीला भेट द्या. चला तर इथेच थांबूया. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.